हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 4. यस्तु भोगेषु भुक्तेषु न भवत्यधिवासितः अभुक्तेषु निराकांक्षी तादृशो भवदुर्लभा. भावार्थ, जो उपभोग घेतलेल्या विषयांबद्दल वासना बाळगत नाही, तसेच उपभोग न घेतलेल्या विषयांबद्दल आकांक्षा बाळगत नाही, या भवसागरात असा मनुष्य मिळणे दुर्लभ आहे. येथे अष्टावक्र मुनी साधक योगी यांचे उपभोगांबद्दल आचरण कसे असावे ते सांगत आहेत. या भौतिक भवसागरात साधक योगी यांचे योगिक आचरण कसे असावे त्याचे लक्षण येथे सांगितले आहे. भौतिक भवसागरात राहू नये, उपभोगांबद्दल कसे वागावे त्याचा उपदेश येथे केला आहे. एक चिमणी आकाशात विहार करत परंतु जमिनीवर नजर ठेवून भक्ष शोधत फिरत होती. असे फिरताना ती थकली. थोडी विश्रांती घेण्यासाठी ती आकाशातून खाली आली आणि एका झाडावर जरा विसावली. त्या झाडावरील सुमधुर फळे पाहून तिने एक फळ चाखलेही. विश्रांतीसह क्षुधा शांतीही झाली. त्यामुळे मोठ्या खुशीत ती त्या वृक्षावरून उडून दूर निघून गेली. आता समजा दुसऱ्या दिवशी त्या चिमणीला जर दुसऱ्या एका चिमणीने विचारले की काल तू कोणत्या झाडावर बसून फळ खाल्लेस, तर त्या चिमणीला ते सांगता येणार नाही. कारण भक्ष शोधत हिंडत होते, थकले, झाड दिसले, विश्रांती घ्यायला जरा वेळ बसले, भूक लागली होती, तेथे फळ दिसले, खाल्ले, निघून आले, असे त्या चिमणीचे सहज आचरण झाले. येथे वासना कामना नव्हत्या, आकांक्षाही नव्हत्या. त्यामुळे तृप्तीची ढेकरही नव्हती आणि त्यामुळे स्मृतीत त्याचा भोग आणि चव जतन केली गेली नाही. अर्थातच त्याचे भोग निर्माण झाले नाहीत. अत्यंत नैसर्गिक आचरण घडले. अष्टावक्र मुनी येथे उपदेश करत आहेत की संसारात या भवसागरात राहा, वस्तू जगताचा यथेच्छ आस्वाद घ्या, परंतु त्याचे भोग निर्माण होऊ देऊ नका. पहिली गोष्ट ते सांगतात की जो उपभोग घेतलेल्या विषयांबद्दल वासना बाळगत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत अशा गरजा आहेत. त्या भागवून जीवित राहून त्याने आत्मोद्धार साधावा. ही जी नरदेहाची अंतिम उत्क्रांती आहे ती त्याने साध्य करावी. परंतु माणूस अन्न, वस्त्र, निवारा भागविताना त्यामधून अनंत उपभोग निर्माण करतो आणि त्यातच रममाण होतो. उपभोग घेतला तरी त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ढेकर देताना पुन्हा कधी हे असे परत मिळणार हा प्रश्न त्याच्या मनात येतो. पुन्हा प्रत्ययाची भावना निर्माण होते. जे मिळाले ते परत परत मिळावे ही हाव तयार होते. त्यासाठी त्या वस्तूवर मालकी मिळावी अशी महत्वाकांक्षा तयार होते. ती वस्तू फक्त आपल्याच मालकीची असावी अशी भावना होते. त्यासाठी प्रसंगी तो प्रमादही करायला तयार होतो. याचा अर्थ त्याने आत्ता जे उपभोगले त्याने त्याची तृप्ती झालेली नाही. त्याने जे उपभोगले ते गरज म्हणून उपभोगले नाही, तर वासना कामना भागवण्यासाठी उपभोगले. याचे भोग निर्माण होतात. दुसरी गोष्ट ते सांगतात की जो उपभोग न घेतलेल्या विषयांबद्दल आकांक्षा बाळगत नाही. माणसाला प्रत्येक उपभोग्य वस्तू उपभोगावी अशी इच्छा होते. विश्वात अनंत अमोज उपभोग्य विषय आहेत. एकाच उपभोगासाठी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. हे असे सर्व विविध वैचित्र्याने उपलब्ध असलेले विषय उपभोगणे हे एका जन्मात अशक्य आहे. आर्थिक आणि शारीरिक अशा सर्वच बाजूने ते सर्वथैव शक्य नाही. त्यामुळे मनात असूनही न उपभोगलेले वस्तुजगत भरपूर शिल्लक राहते. त्यामुळे अशा न उपभोगलेल्या वस्तुजगताच्या तहानेने माणूस तसाच त्यांच्या उपभोगांची आकांक्षा बाळगून त्याबाबत अतृप्त राहतो. यामुळे याचे भोग निर्माण होतात.
अष्टावक्र मुनी सांगतात की माणसाची स्मृती ही महाघातक अशी वृत्ती आहे. मनात आलेले त्याच्याही नकळत स्मृतीत साठविले जाते. यापासून परावृत्त असलेला मनुष्य मिळणे दुर्मिळ आहे. यास्तव सत्संगाला पर्याय नाही. हरिओम.